कळतच नाही की तुमच्या मनात मुळात एवढा कडवटपणा आहे कशासाठी? अहो एवढीशी आहे ती, किती लहान आहे. घरदार सोडून, तिचं स्वतःचं घर राहतं घर सोडून ती आपल्याकडे आली आहे काम करायला. बरं कामात चोख आहे ती मुलगी. आणि आपल्या घरी काम करणारा प्रत्येक माणूस, आपला स्टाफ ही आपली जबाबदारी असते. त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये याकडे आपण लक्ष द्यायचं असतं. आणि तिच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याचं काय? तू मला सांग, एक दिवस तरी असा गेलाय का की तिच्यामुळे काहीच गडबड झालेली नाहीये? अगं नष्टर आहे ती मुलगी. बापरे, तुमची मतं ती ठेवा तुमच्याकडे. मी ती बदलूच शकत नाहीये हे मला लक्षात आलंय. पण आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. कारण आपल्या घरात काम करणारी प्रत्येक मुलगी ही आपली जबाबदारी वाटते मला. आणि आपण कुठल्याच मुलीला असं वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. त्यामुळे तिचा शोध घ्यायला जाते मी. काय ग? काय म्हणत होती? अक्कल शिकवत होती मला. समजते का ही स्वतःला? पण आता गेली कुठे? चिंगीला शोधायला. ओह, कुठे दिसत नाहीये ना ती, म्हणून जीव वर खाली होत होता तिचा. तुला काय झालं हसायला? चिंगीला मीच धमकवलंय काय? म्हणून ती दिसत नाहीये. घराच्या बाहेर निघायचं. ह्या घरात तुला जागा नाही. सॉरी 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 सॉरी. लागलं का हो? नाही गाण्याचा रियाज करत होतो ना, म्हणून असं म्हटलं. अहो काय ही धावपळ, असं कुठे निघाला धावत धावत? हा काय चालण्याचा स्पीड आहे का घरातल्या घरात? सॉरी. काय 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 धावपळ चालली? कुठे निघाला धावत? अहो ते मी शोधत होते. अहो कोणाला शोधताय? कशासाठी एवढी धावपळ? काही टेन्शन आहे का? नाही नाही अहो, चिंगी नाहीये घरात. ती कुठेच दिसत नाहीये. मी खूप शोधलं तिला सगळीकडे. अहो असेल घरामध्ये कुठेतरी किंवा गार्डन मध्ये गेली असेल. नाही मी सगळीकडे पाहिलं, पण स्टाफ रूम, गार्डन, किचन ती कुठेच नाहीये. आणि फोन फोन नाही उचलत आहे. करून पाहिला. हे एक वेगळं तुमच्याकडे स्किल आहे स्वानंदी मॅडम. कुठल्याही गोष्टींची काळजी करत बसायचं. अहो घरामध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे, धावपळ चालू आहे, इकडून तिकडे माणसं नुसती फिरतायत. तिला कोणीतरी बाहेर एखाद्या कामासाठी पाठवलं नसेल कशावरनं, कदाचित आजीने किंवा काकूनी पाठवलं असेल तिला बाहेर. नाही अहो राजवाडे, आपल्याकडे ना सगळी सिस्टीम ठरलेली आहे ना. तुम्हीच ती सगळी आखून दिलेली आहेत ना. ते नारायण दादा किंवा प्रकाश असं कोणीतरी बाहेर जातं, या मुली नाही जात. आणि मुळात घरात इतकं सगळं काम चालू असताना मुलींपैकी कोणी का जाईल बाहेर? अहो पण आजच नेमकं नाही. तुम्ही विचारलत का? अहो पण मग फोन का नाही उचलत? ते जर बाहेर गेली असते तर तिने फोन उचलला असता. मला माहित नाही, ती ना जरा अपसेट दिसते गेले काही दिवस. आणि मला काळजी वाटते काहीतरी उगाच भलतं नको व्हायला. अहो असं काही करणार नाही. आणि तुम्ही पॅनिक होऊन काही मिळणार आहे का आपल्याला? अहो पण तुम्ही शांत व्हा. मी नारायणला सांगतो बघायला. नारायण सांगेल आपल्याला काय झालं नेमकं. ठीक आहे? किंवा गावाला गेली असेल कदाचित, आपल्याला माहित नाही ना. कळेल आपल्याला. तुम्ही शांत व्हा, बघू. दादा, हा तुला अर्जंट मम्माने बोलवलंय, तिचं काहीतरी काम आहे. चल आलो मी. पोहे देऊ अजून? नकोय याव थोडे. नकोय म्हटलं ना तुला. आणि मला हवे असतील तर मी मागून घेईन. माझ्याच घरात मी कशाला लाजेन? नका चिडू. घ्या गोळी, घ्या घ्या घ्या. जरा काय विचारलं की नुसतं चिडता. सावकाश. त्या दिवशी तुम्हाला अंशुमन भेटला होता का? हो का सकाळी सकाळी असले प्रश्न विचारतेस ग? किती वेळा तुला सांगायचं की माझी कोणाशीही भेट झाली नाही म्हणून? चिडू नका, चिडू रागू नका. रागवल्यानंतर असे परिणाम होतात तुमच्यावर. मी फक्त ह्याच्यासाठी आठवण काढली, अंशुमन लग्न करतोय, त्याचं आमंत्रण आलंय आपल्याला लग्नाचं. मग व्याही म्हणून आपल्याला कोणाला तरी जावं लागणारच की नाही, तुम्हाला किंवा मला, म्हणजे आपल्याला दोघांना. म्हणून म्हटलं की जायचं का नाही जायचं. अंशुमन लग्न करतोय? तुम्हाला माहित नाही? नाही, मला नाही माहित. हो, मोठं वरण आहे, लग्न होतंय त्याचं. लग्नानंतर सगळा बिझनेस मिळणार अंशुमनला. मुलीचं पण मस्त भाग्य आहे अगदी. लग्नानंतर राजवाड्यांच्या राजमहालामध्ये राज्य करणार. म्हणजे बाबा मज्जा कसली डोंबलाची. तो अंशुमन कसा मुलगा आहे हे माहिती आहे ना तुला? त्या ऑफिस मधल्या श्वेताशी तू कसा वागला होता हे विसरलीस का तू? जुनं झालं सगळं, विसरून जा सगळं. आपल्याला काय करायचं, सुधारेल तो. जागी हो मंदा, जागी हो. असली मुलं कधीही सुधारत नसतात. खरं तर मला आश्चर्य त्या माणसाचं वाटतंय जो आपली लेक अशा मुलाच्या गळ्यात बांधतोय.
सोपं नसतं ग परक्याची लेक आपल्या घरी आणून तिच्याबरोबर सुखाने संसार करणं. त्या अंशुमननं फक्त तिचा आदर करून तिची काळजी घ्यावी एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. सुबुद्धी द्यावी त्याला परमेश्वरानं. तुम्ही चिडू नका, शांत व्हा जरा. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं, म्हटलं बाबा आपल्या आदिराचा पाय जर धड असेल तर ती आणि रोहन जाऊन येतील, हजेरी लावून येतील लग्नाला. काय कोणीतरी जायला पाहिजे ना, म्हणून बाकी काही नाही. काय वाटेल ते करा, मला या बाबतीत अजिबात विचार सुद्धा करायचा नाही, कळलं? नुसतीच चिडचिड करत असतात. मी म्हणजे काय पंचिंग बॅग आहे का? चला नवरदेवाला बोलवा. चला 5 सव्वाशेने या आणि नवरदेवाला ओळून घ्या. हो हो, आधी मी ओवाळते. अगं थांब अर्पिता, पहिला मन स्वानंदीचा आहे, मोठी सून आहे या घरची ती. मी पण तेच म्हणत होते, पण स्वानंदी आहे कुठे? स्वानंदी, हे बघा, आपण तिला मान द्यायचं म्हणतो, पण तिचाच पत्ता नसतो. ही असेल येईल. पिंट्या, स्वानंदी कुठे आहे? इथेच होत्या मगाशी. अरे समर, काय चाललं असतं या स्वानंदीचं खरंच कळत नाही. मला आधी वाटलं ती टेन्शनमध्ये असेल की वडिलांच्या तब्येतीमुळे वगैरे झालं असेल मनावर थोडंसं, पण तसं काही नाही. आता ते ठीक आहेत. मग तिने लग्नात सहभागी व्हायला हवं ना आनंदाने. पण हे काय तिचं कशातच लक्ष नाहीये. नाही नाही, मला समोर असं वाटतं की आमच्यावर अजून रागच आहे तिला. काकू, राग कशाला येईल? त्या आत्ता होत्या इकडे, आम्ही बोललो मगाशी. समर, फक्त आत्ताची गोष्ट नाहीये, दिसतंय, जाणवतंय मला. तिने असायला हवं नाही. ते स्वानंदी मोठी सून आहे या घरची, पुढाकार घेऊन सगळं करायला हवं तिने. हजरच नसते. मला तर वाटतं ना ती मनापासून काही करतच नाही. म्हणजे सगळं जे काही करते ना अंशूच्या बाबतीत, आमच्या बाबतीत, ते सगळं जीवावर येऊन करते. मला असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे, माझं काहीतरी चुकत असणार तिच्या बाबतीत, म्हणून ती कदाचित अशी वागत असेल. नाही तर ती अशी वागणारी नाहीये. काकू, असं काही नाहीये. खरंच आत्ता इथे होत्या त्या. समर, तुझा मोठेपणा आहे असं तू म्हणतोस ते, पण दिसताना हे असंच दिसतं ना. आपली बघ ना, लेक आहे ना या घरातली, पण सुरुवातीपासून उत्साहाने सगळं करते. सगळं डेकोरेशन, कपडे सिलेक्शन, सगळं 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 ती बघते पुढाकार घेऊन. अधिराच्या बाबतीत मी समजू शकते, तिचा बिचारीचा पायच दुखावलेला आहे, त्यामुळे ती नाही जास्त सहभागी होत. नाहीतर तिने काय काय केलं असतं सांग. तसंच ही घरची मोठी सून आहे ना, हिने सगळं उत्साहाने केलं पाहिजे ना. आता येणारी सून म्हणजे अंशूची बायको, ती स्वानंदीचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवणार ना.